चांगला केलाय संतोष सकपाळ. या सेकंड सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट संतोष सकपाळ जंगली यांना आपण देऊया तो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती. श्याम सकपाळ यांना विनंती की आपल्या शुभास आपण हे मेडल प्रदान करावं. संतोष सकपाळ यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे, चांगली गोलंदाजी केली सेकंड सेमी फायनल मध्ये आणि त्यासाठी आपण हा पुरस्कार देत आहोत. चांगल्या खेळासाठी संतोष सकपाळ जंगली यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. यानंतर पुढील पुरस्कार आहे मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि या मेगा फायनल मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा देवळी गावचा राज पवार प्लेअर ऑफ द मॅच. योगेश नलावडे यांना विनंती या आणि आपल्या शुभास्य आपण राज पवार यांचं कौतुक करावं. ज्या प्रकारचा खेळ राज पवार यांनी फायनल मध्ये केला, धडाकेबाज बॅटिंग केलेली आहे आणि त्यांचे सुपुत्र आलेले आहेत आणि त्यांनाच आपण मेडल प्रदान करूया. राज पवार आणि त्यांचे सुपुत्र आज या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान स्वीकारतायत. यानंतरचा आता पुढील पुरस्कार आहे गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर असे 3 पुरस्कार. त्याच्यामध्ये गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी आता आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे विकास वाळणेकर यांना विनंती की आपल्या शुभासे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार द्यावा. नामांकन आलेले त्याचे अनाउन्समेंट मी करत आहे आणि हा पुरस्कार चाललाय वाळणे चषक पर्व क्रमांक 7 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देवळीचा अक्षय जाधव. चांगली गोलंदाजी अक्षय जाधव यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्याचमुळे की काय हा पुरस्कार अक्षय जाधव यांना मिळतोय. चांगली गोलंदाजी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वाळणे चषक पर्व क्रमांक 7 देऊया आपण ट्रॉफी आणि करूया अक्षय जाधव यांच्या गोलंदाजीचं कौतुक. या स्पर्धेमध्ये आता पुढील पुरस्कार आहे तो फलंदाज आणि देण्यासाठी या ठिकाणी विनंती करूया श्यामभाऊ सकपाळ यांना विनंती या आणि आपल्या शुभाचे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 81 धावा कुटणारा खेळाडू ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. पुरस्कार चाललाय गावडोशी गावाला. खेळाडूचं नाव आहे प्रवीण सकपाळ. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जबरदस्त बॅटिंग करणारा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज गावडोशीचा प्रवीण सकपाळ. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट वाळणे चषक पर्व क्रमांक 7. चांगली बॅटिंग केलेली आहे प्रवीण सकपाळ गावडोशी यांनी आपण त्यांना प्रदान करत आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आता या स्पर्धेचा मालिकावीर हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती आहे सचिन नलावडे आणि यांना विनंती या आणि आपल्या शुभासे मालिकावीराचा पुरस्कार वाळणे चषक पर्व क्रमांक 7 चा मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळतोय ज्याने बॅटिंग केले धडाकेबाज, गोलंदाजी केले धमाकेदार असा खेळाडू आहे. या अष्टपैलू कामगिरीसाठी पुरस्कार चाललाय देवळी गावाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राज पवार. या राज पवार जबरदस्त खेळ त्यांनी केलेला आहे. त्यांचा सुपुत्र त्यांच्या सोबत आहे आणि मुख्य व्यासपीठावरती राज पवार येत आहेत. मालिकावीराचा पुरस्कार राज पवार यांना मिळतोय. जबरदस्त खेळ आले. राज पवार यांचे सुपुत्र हा पुरस्कार स्वीकारतायत. कितवीला आहेस? क्रिकेट आवडतं का? बात आहे. पप्पाला ट्रॉफी मिळाली कसं वाटतंय? मस्त वाटतंय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. राज पवार यांचे सुपुत्र याच वयामध्ये ते क्रिकेट बघायला येत आहेत, टीम सोबत आहेत आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. आता क्षेत्ररक्षक पुरस्कार द्यायचा राहिलेला आहे, त्याचं नामांकन आलं आहे, तो आपण अनाउन्स करूया. बेस्ट फिल्डर हा पुरस्कार आपण प्रदान करूया आणि पुरस्कार चाललाय आता गावडोशी गावाला. खेळाडूचं नाव आहे संतोष सकपाळ जंगली. या क्षेत्ररक्षक पुरस्कार संतोष सकपाळ यांनी बॅटिंग धडाकेबाज केली, गोलंदाजीमध्ये चमक चांगली दाखवलेली आहे आणि संतोष सकपाळ यांना आपण प्रदान करूया हा पुरस्कार. आता यानंतर उपविजेता आणि विजेता पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. संतोष सकपाळ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगला खेळ करतायत
आणि गावडोशी संघ हा इथपर्यंत पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत. चांगला खेळ याही टीमने ब गटातून केला. अ गटातून देवळी संघ क्वालिफाय झाला होता. आता यानंतर उप विजेता संघ म्हणजे 7,000 आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण देणार आहोत आणि ती देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे. वायले चषक पर्व क्रमांक 7 आणि पर्व क्रमांक 7 चा उपविजेता संघ म्हणजे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण आता वितरण करत आहोत. आणि वितरण करण्यासाठी या ठिकाणी आता आपण विनंती करूया. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बाउंड्री ब्रेकर्स. मित्रांनो, एक असा इन्स्टा चॅनल आहे ज्या चॅनलच्या माध्यमातून खेळाडू कोणताही असू द्या त्याने एखादा मारलेला फटका तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा, त्याची क्षणचित्र टिपायची आणि आपल्या इन्स्टा हँडल वरती जाऊन त्याला पोस्ट करायचं आणि त्या खेळाला प्रसिद्धी द्यायची. असा एक व्यक्ती आहे जो ही सर्व कामे करतो. मैदान कोणतंही असू द्या, बाउंड्री ब्रेकर्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार. आणि अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आमंत्रित करूया आणि त्यांच्या शुभाशय देऊया आपण. उपविजेता संघ हा पुरस्कार टीमचं नाव आहे गावडोशी KUCC. दिलावर भाई यांच्या शुभाशय आपण हा पुरस्कार देतो. मित्रांनो, यांचं काम जर तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या. एक दिवस तुमची रील येईल. आणि अशा क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वाच्या शुभाशय हा पुरस्कार आपण देत आहोत. वायले गावाने केलं त्यांच्या कामाचं कौतुक आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी बोलवलं आणि त्या व्यक्तिमत्वाचे शुभाशय आपण देतोय. गावडोशी KUCC टीमला उपविजेता संघ पुरस्कार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. यानंतर आता आपण देऊया चॅम्पियन पुरस्कार आणि तो देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे. श्याम सकपाळ आणि सचिन नालावडे यांना विनंती आहे आपल्या शुभाशय आपण चॅम्पियन पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करावा. आणि या वाळणे चषक पर्व क्रमांक 7 वरती नाव कोरलंय. टीमचं नाव आहे देवळी. 15,000 कॅश, आकर्षक ट्रॉफी. या संपूर्ण टीम या टीमला आपण प्रदान करूया चॅम्पियन पुरस्कार. देवळी संघ येतोय. काय खेळ केला देवळी संघाने, धडाकेबाज खेळ करत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. देवळी टीमला आपण देऊया हा पुरस्कार. सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब देवळी या टीमने चॅम्पियन पद पटकावलंय. देऊया आपण टीमला हा पुरस्कार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. सोमेश्वराच्या नावानं